डावीकडे आपण 5 वेळा करायचंय. हळूवार म्हणायचे, झटके द्यायचे नाही, है की नाही. हळूवारपणे फिरवायचं. परत डावीकडून उजवीकडे येता फिरवा, हात खाली. आता खांद्याचे कांदे तिथे नाही, खांदे हळूवार पाठीमागून पुढे घ्या, पाठीमागून पुढे बघा असं जायचं. या पाठीमागून पुढे. आता कुठून मागे, कुठून मागे. माणसासाठी अतिशय महत्वाचा आहे. थोडी मान हळूवारपणे पाठीमागे गेली तुझा, थांबा तिथं. पुढे या, 15 सेकंद थांबायचं. आपण हा बघा, हे उष्ट्रासन जास्तीत जास्त जायचा प्रयत्न करायचा. या पद्धतीने स्थिती झाली पाहिजे. पूर्ण नाही घेतलं. हा छान. अजून पाठी होता, अजून बेंड आला पाहिजे पाठीला, पाठीला बेंड आला पाहिजे. हळूहळू पुढे या. परत 3 प्रयत्न, तिसऱ्या प्रयत्न तुम्ही अतिशय छान करा. परत दुसरा प्रयत्न. चला हळूवार पाठीने आधी जावा, हळूवार. आता वाढलाय. परत पुढे या. शेवटच्या स्थितीत आता वाकणार बरोबर. जरा हळूवार. चला चला पाठी, चला चला. अरे वा वा. पाठीला मसाज होतो, पाठीचा मसाज म्हणतात. पुढे आता आणि 2ला ओंकार म्हणायचा आहे. उम असं म्हणतो आपण त्या पद्धतीने. 1 श्वास घ्या, 2 फुगा. आता नाकाने फुगा, नाकाने नाकाने जोरात. मोठा तापप मग. काय करायचं माहिती का, रस्त्याने तुम्ही कुठे फिरायला का नाही, तुम्हाला महिला वर्गाला पण सांगतो किचन वगैरे फिरायला गेले की असं करत जायचं, फिरायला पण सांगायचं. टाळ्या वाजवत जायचं. विद्यार्थी मित्रांनो, खरं तर आल्या आल्या आपण ओळख करून देतो जी व्यक्ती आपल्याला देणार असते प्रशिक्षण, परंतु सरांनी आपल्या कृतीतूनच ओळख करून दिलेली आहे. आणि बऱ्यापैकी तुम्हा सर्वांना माहीत आहे की आज आपल्याला या ठिकाणी योग शिक्षक श्री पवार सर लाभलेले आहेत. त्यांनी तुम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं. सरांचं सतत मार्गदर्शन आपल्याला लाभतच असतं. पण आज तुम्ही स्वतः प्रत्यक्ष त्याचा अनुभव योग दिनाच्या दिवशी घेतलेला आहे. तुम्ही आणि आम्ही सगळेजण भाग्यवान आहोत. तर आपल्या प्रशालेतर्फे त्याचप्रमाणे आज कार्यक्रमाला जे आपल्या उपस्थित राहिले आपल्या माननीय मुख्याध्यापिका सौभाग्यवती कोरके मॅडम, पर्यवेक्षक वैद्य सर आणि महत्त्वाचं म्हणजे शाळा समितीचे अध्यक्ष या ठिकाणी श्री कोरे सर या ठिकाणी उपस्थित होते. आपण या सर्वांचे आपल्या शाळेच्या मावळीतर्फे आभार मानूया.